तर विद्यार्थ्यांना अकॅडमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी धर्मादाय आयुक्तालय या भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, या भरतीसाठी तसेच महानगरपालिका भरतीसाठी आपण 599 पेजेसची एक PDF तयार केलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल PDFला घेण्यासाठी तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल 250 मध्ये PDF आपल्याला मिळणार आहे. नाहीतर ते तुम्हाला ही संधी जर तुम्ही मिस केली तर तुम्हाला 300ला पडणार आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतं. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो पाहूया आणि एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. तर आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे. आरवली पर्वतातील स्पेशली तोरणमाळ, माथेरान, चिखलदरा किंवा माउंट आबू. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. माउंट आबू हे जे आहे विद्यार्थ्यांनो आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण असलेले कळते. प्रश्न दुसरा पाहूया. खारभूमी संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे. खारभूमी संशोधन केंद्र ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नाशिक, भुसावळ, नागपूर किंवा पनवेल. ऑप्शन्स मध्ये 4 पनवेल या ठिकाणी कोणते, तर खारभूमी संशोधन केंद्र आहे. प्रश्न तिसरा कव्हर करूया. विचारलेले की मर्डेका कप जो आहे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला कप आहे ते सांगायचं आहे. मर्डेका कप ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत फुटबॉल, कबड्डी, हॉकी किंवा बुद्धिबळ. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर की फुटबॉल या खेळाशी जे आहे मर्डेका कप संबंधित कप असलेल्या लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर या ठिकाणी प्रश्न चौथा म्हणजे 5वा असा आहे. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे ते सांगायचं आहे. हैदराबाद कोणत्या नदीकाठी आहे. ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी कावेरी, नर्मदा, मुशी किंवा गोदावरी. ऑप्शन्स मध्ये योग्य राहील 3 म्हणजेच मुसी या नदीकाठी हैदराबाद हे शहर एक असलेले शहर असलेले लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा की कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा जो समावेश आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये केलेला आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये समावेश झालेले ते कोणते संत आहेत त्यांच्या अभंगांचा. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेली आहेत संत मीराबाई, संत नामदेव, संत एकनाथ महाराज किंवा संत रोहिदास. तर ऑप्शन्स मध्ये 2 संत नामदेव महाराज यांचे जे आहे यांच्या या संताचा अभंगाचा जो समावेश आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये आताही झालेला दिसतो. प्रश्न 7वा कव्हर करूया. बुद्धिबळ खेळामध्ये एकूण काळ्या तसेच पांढऱ्या रंगाच्या एकूण किती सोंगट्या असतात. म्हणजे काळ्या व पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या किती असतात ते सांगायचं आहे. 16, 20, 28 किंवा 30. तर काळ्या रंगाच्या विद्यार्थ्यांनो 16 तसेच या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या 16 असतात हे लक्षात येते. प्रश्न 8वा पाहूया. मोडकसागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते विचारलेलं आहे. धरणाचं नाव या ठिकाणी मोडकसागर हे दिलेले वैतरणा, कोयना, गंगा किंवा ब्रह्मपुत्र. तर एक योग्य राहील ऑप्शन्स मध्ये वैतरणा या नदीवर मोडकसागर धरण हे स्थित असलेले लक्षात घ्यायचं. प्रश्न 9व्या क्रमांकाचा. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे. जी की दक्षिण भारतातील आहे स्पेशली. गोदावरी, नर्मदा, कावेरी किंवा कृष्णा. तर दक्षिण भारतातील गोदावरी ही विद्यार्थ्यांनो कोणती आहे सर्वात लांब नदी असलेली आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 10वा पाहूया. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला आपल्या महाराष्ट्रातील जो जिल्हा आहे तो कोणता आहे ज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. अहमदनगर किंवा अहिल्यानगर आहे का, बीड, जालना किंवा मुंबई शहर. ऑप्शन्स मध्ये 4 मुंबई शहर हा जो जिल्हा आहे तो सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. प्रश्न 11वा कव्हर करूया. चुना बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो हे आपल्याला सांगायचं आहे. चुना बनवण्यासाठी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट, फेरस सल्फेट, कोबाल्ट किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. तर कॅल्शियम कार्बोनेटचा जो वापर आहे विद्यार्थ्यांनो चुना बनवण्यासाठी केला जात असतो हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. संसदेचे कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते. जनतेला उत्तरदायी असणारे सांगायचं. सोपा प्रश्न आहे. लोकसभा, राज्यसभा दोन्ही किंवा या ठिकाणी फक्त राज्यसभा. तर
ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. लोकसभा जो आहे संसदेला उत्तरदायी असलेली, या ठिकाणी जनतेला उत्तरदायी असलेले संसदेचे एक सभागृह आहे. प्रश्न 13वा पाहूया. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? राम गणेश गडकरी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? कुसुमाग्रज, केशवसूत, गोविंदाग्रज किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3. गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखतात. प्रश्न 14वा. इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या ते सांगायचं आहे. स्वतंत्र प्राप्तीनंतर ते कितव्या पंतप्रधान बनलेल्या होत्या आपल्या भारताच्या? ऑप्शन्समध्ये पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्या म्हणजेच ऑप्शन आहेत दुसऱ्या. तर या ठिकाणी 2 म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाच्या इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान राहिलेल्या होत्या. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणता एक पदार्थ धातू सदृश्य असलेला आहे ते सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणता पदार्थ आहे धातू सदृश्य? नायट्रोजन, जस्त, बोरॉन किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर म्हणजेच बोरॉन हा जो आहे धातू सदृश्य असलेला एक पदार्थ पर्यायापैकी आहे. प्रश्न 16वा. मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला पक्ष आहे? मार्क्सवादी हा पक्ष ऑप्शन्समध्ये आहे चेन्नई, दिल्ली, कानपूर किंवा मुंबई. तर कानपूर येथे स्थापन झालेला म्हणजेच मार्क्सवादी हा पक्ष आहे हे लक्षात येते. प्रश्न 17वा पाहूया. नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. नथुला खिंड आसाममध्ये आहे का, मणिपूर, सिक्कीम किंवा या ठिकाणी तेलंगणा? तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3 म्हणजेच सिक्कीममध्ये नथुला खिंड हा स्थित आहे. प्रश्न 18वा पाहूया. हंसिका रामचंद्र यांनी जे आहे कशाशी कोणत्या खेळाशी संबंधित असलेल्या खेळाडू आहेत ते सांगायचं आहे. हंसिका रामचंद्र यांनी बुद्धिबळ, पोहणे, भालाफेक किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच पोहणे या खेळाशी संबंधित कोण आहेत? हंसिका रामचंद्र ह्या खेळाडू असलेल्या लक्षात येतात. प्रश्न कव्हर करूया 19वा. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला कबड्डी, हॉकी, बुद्धिबळ किंवा क्रिकेट? तर ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच क्रिकेट खेळाशी नायडू ट्रॉफी ही संबंधित ट्रॉफी आहे. प्रश्न 20वा. तर राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार जो आहे दिलेल्या पर्यायापैकी कोण आहे ते सांगायचं आहे. देशाचे राष्ट्रपती यांचा प्रमुख सल्लागार पंतप्रधान असतात का, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल? तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. पंतप्रधान हे राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत किंवा असतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न 21वा. मराठी भाषेचे पाणिनी खालीलपैकी कोणास म्हणतात ते सांगायचं आहे. ते कोण आहेत ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात? सांगा बरं आपल्याला येत असेल उत्तर तर. महर्षी कर्वे, दादोबा पांडुरंग तर्खडकर, महात्मा गांधी किंवा महात्मा फुले? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे 2 म्हणजेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 22वा. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? सरोवराचं नाव कोलेरू हे विचारलेलं आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ किंवा तेलंगणा? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर जे आहे स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 23वा. ट्रिपल शतक मारणारे प्रथम खेळाडू पुढीलपैकी कोण आहेत? ज्यांनी की ट्रिपल शतक मारलेले आहे. वीरेंद्र सेहवाग, करुण नायर, सचिन तेंडुलकर किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील एक वीरेंद्र सेहवाग हे ट्रिपल शतक मारणारे पहिले किंवा प्रथम खेळाडू ठरलेले लक्षात येतात. 24वा प्रश्न. तर वृद्धगंगा असे कोणत्या नदीस म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. वृद्धगंगा या नावाने ओळखली जाणारी गोदावरी, कोयना, गंगा किंवा पैनगंगा? ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे म्हणजेच काय गोदावरीला वृद्धगंगा या नावाने ओळखतात हे लक्षात येते. 25वा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? सर्वात सोपा प्रश्न आपल्याला लक्षात येतो ह्या की सुपर क्लासमधील आहे. आपल्याला महसूल विभाग सांगायचे आहेत 8, 7, 9 किंवा 6? तर ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच एकूण 4 महसूल विभागाचा समावेश जो आहे आपल्या राज्यामध्ये झालेला दिसतो.
तर प्रश्न 26वा की पोर्तुगीज संस्कृती भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आढळते ते सांगायचं आहे. पोर्तुगीज संस्कृती कोणत्या ठिकाणी आहे भारतामध्ये? कोची, गोवा, कन्नूर किंवा कोचिकोडा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2, म्हणजेच गोवा या ठिकाणी पोर्तुगीज संस्कृती भारतामध्ये असलेली लक्षात येते. प्रश्न 27वा कव्हर करूया. संत्री या फळामध्ये कोणते जीवनसत्व प्रामुख्याने आढळतात ते विचारलेलं आहे. संत्रीमध्ये कोणते जीवनसत्व असते? विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ब किंवा ई. तर विटॅमिन सी हे जे जीवनसत्व आहे संत्र्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असलेले जीवनसत्व आहे. प्रश्न 28वा कव्हर करूया. वास्को द गामा हा भारतामध्ये जलमार्गे आलेला कोणता प्रवासी होता ते सांगायचं आहे. जलमार्गी भारतामध्ये आलेला पहिला आहे वास्को द गामा, सर्वांनाच माहित आहे. पण कोणता प्रवासी होता? पोर्तुगीज होता का तो? ब्रिटिश, डच किंवा वरीलपैकी नाही. तर पोर्तुगीज प्रवासी भारतामध्ये प्रथम आलेला जलमार्गी वास्को द गामा हा व्यक्ती होता. 29वा प्रश्न कव्हर करूया. लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जात असतो? सोपा प्रश्न आहे. लोकसंख्या ही कशामार्फत मोजली जात असते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे जन योजना, मतदान, जनगणना किंवा वरीलपैकी नाही. तर दर 10 वर्षांनी जनगणना करून विद्यार्थ्यांनो देशाची जी लोकसंख्या आहे ती मोजण्यात येत असते. प्रश्न 30वा कव्हर करूया. विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? विदर्भ विभागामध्ये ऑप्शन्स मध्ये 12, 11, 10 किंवा 14. तर 11 जिल्ह्याचा समावेश जो आहे विदर्भामध्ये झालेला दिसतो. आता विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना आहे. धर्मादाय आयुक्तालय किंवा महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेली आपण 599 पेजेसची PDF तयार केलेली आहे. जेही इच्छुक विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी या PDF ला घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर PDF घेत असाल तर 250 मध्ये मिळत आहे. नाहीतर तुम्हाला ती संधी जर तुम्ही मिस केली तर 300 ला पडेल. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. कोणता शुल्क आपल्याला लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे, मोटिवेशन आहे, तुम्ही नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या अकॅडमी स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.